हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड केमिस्ट्री चॅप्टर नंबर 8 दॅट इज ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. या चॅप्टरमध्ये बोर्ड परीक्षेला येणारे प्रश्न. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोडक्शनच्या पार्टमध्ये तुम्हाला इथे काही पाहायला मिळते, ते म्हणजे डी ऑर्बिटलमध्ये कशा पद्धतीने किंवा कोणते एलिमेंट्स आहेत आणि त्यांची अरेंजमेंट कशी आहे, ग्रुप नंबर कितीपासून कितीपर्यंत ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. सो हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, कारण ह्या जनरल गोष्टी आहेत. त्यासोबतच जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे ट्रान्झिशन एलिमेंट्सचं, हे तुम्हाला 1 मार्क्ससाठी लिहायला विचारलं जाऊ शकतं किंवा तुम्हाला MCQsमधून फाइंड आउट करायला विचारलं जाऊ शकतं. सो त्यासाठी हे जे आहे कन्फिगरेशन हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पोझिशन इन द पिरियडिक टेबल वगैरे, हे तुम्हाला मे बी माहिती असेल, सो माहिती असेल तर स्किप करू शकता. नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. अगेन हे तुम्हाला जर फाइंड आउट करता येतं आहे ॲटॉमिक नंबरवरून तर करायची गरज नाही आहे, कारण आपण याच्या आधी खूपदा हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पाहिले. पण जर तुम्हाला येत नसेल तर मात्र तुम्हाला हे बायहार्ट करावं लागेल, कारण तुम्ही काढू शकता तर वेल अँड गुड, नसेल तर मग तुम्हाला लास्ट मोमेंटला बायहार्टच करावं लागेल. नेक्स्ट आहे याच्यामधले कोणते एलिमेंट्स बायहार्ट करायचे आहेत, तर हे पूर्ण पिरियड तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर हा एक ग्रुप आणि हा एक ग्रुप. सो एवढ्याच एलिमेंटची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, बाकी तुम्ही नाही केलं तरी पण चालेल, ठीक आहे. सो जे 12thसाठी महत्त्वाचं आहे ते एवढंच आहे. या पिरियडमधले सगळे एलिमेंट्स तुम्हाला क्रमाने लक्षात ठेवायचे आहेत, आणि ह्या ग्रुप्समधले हे 3 जे एलिमेंट्स आहेत प्रत्येक ग्रुपमधले तेच फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, ठीक आहे. नेक्स्ट सगळ्यांना S ब्लॉक आणि P ब्लॉक तर येत असावाच, कारण तो आपल्याला खूप आधीपासून आहे. आता फक्त आपण D ब्लॉकमधलं काय काय करायचं ते पाहिलेलं आहे. नेक्स्ट आहे ॲज पर दी ते कुठल्या पिरियडमध्ये आहे त्याच्यानुसार, ते कुठल्या ग्रुपमध्ये आहे त्याच्यानुसार तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिता येत असावं, नसेल तर तुम्हाला हे करावं लागेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे या ठिकाणी तुम्हाला ना आपलं जे कॉपर आहे त्याचं ना एक्सपेक्टेड कन्फिगरेशन वेगळं आहे पहा, आणि ऑब्झर्व कन्फिगरेशन वेगळं आहे. त्यासोबतच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते की जे आपलं क्रोमियम आहे त्याचं पण एक्सपेक्टेड वेगळं आहे आणि ॲक्च्युअल कन्फिगरेशन वेगळं आहे. तर याच्यामध्ये असे चेंजेस का आहेत असा एक गिव्ह द रिझनसाठी क्वेश्चन विचारला जातो, तर त्याचा आन्सर तुम्हाला फाइंड आउट करून लिहायचं आहे की हे जे ॲनिमलस बिहेवियर आपल्याला पाहायला मिळते कॉपर आणि क्रोमियमचं, तर त्याचा आन्सर तुम्हाला डायजेस्टमधून वगैरे लिहावा लागेल किंवा इथेही तुम्हाला त्याचा आन्सर मिळेल. सो तुम्ही त्याला आन्सर लिहू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे या पेजमध्ये फक्त तुम्हाला इथे पाहायला मिळेल की ऑक्सिडेशन स्टेट, सगळ्यात जास्त ऑक्सिडेशन स्टेट मॅग्नीज दाखवतं. सो हे एक MCQ इथून बनणार आहे. बाकी तुम्हाला या ठिकाणी जास्त काही नाही केलं तरी पण चालेल, एवढं महत्त्वाचं नाही आहे हे पेज. हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आय होप सगळ्यांना येत असेल, नसेल तर तुम्हाला हे करावं लागेल. नेक्स्ट आहे ॲटोमिक रेडियाय आणि आयोनिक रेडियाय. हे पण तुम्हाला माहिती आहे, डाऊन द ग्रुप इन्क्रीज होतं, पिरियडमध्ये डिक्रीज होतं. सो ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असतील. नेक्स्ट आहेत फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजचे जे एलिमेंट्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज कशा आपण लक्षात ठेवतो. डाऊन द, आता हे ॲक्च्युली पिरियडमध्ये आहे, ग्रुपमध्ये नाही आहे. सो अलॉंग द पिरियड डिक्रीज होतं आहे की इन्क्रीज होतं आहे, फक्त तेच लक्षात ठेवायचे, न्यूमॅरिकल डाटा काही आपण लक्षात ठेवत नाही, ठीक आहे. नेक्स्ट आहे आयोनायझेशन एन्थॅल्पीमध्ये आपल्याला असं एक लिनियर कुठलीही कंडिशन पाहायला नाही मिळते, खूप जास्त चढउतार आहे. तर याच्यामागचं रिझन तुम्हाला इथून फाइंड आउट करायचं आहे, कारण एक्झाममध्ये तुम्हाला हे जे व्हेरिएशन आहे ते कशामुळे आहे, एवढं सगळं व्हेरिएशन असा क्वेश्चन येऊ शकतो. नेक्स्ट आहे मेटॅलिक कॅरेक्टर्स. अगेन अलॉंग द पिरियड डाऊन द ग्रुप कमी होणार की जास्त होणार हे तुम्हाला जनरल गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस म्हणजे काय, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस म्हणजे काय, आणि डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस म्हणजे काय, सगळ्यांचे डेफिनेशन्स करायचे आहेत अलॉंग विथ एक्झाम्पल्स. हे तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतं. सेम तुम्हाला सॉलिड स्टेट्समध्ये पण आहे, सेम तुम्हाला फिजिक्समध्ये मॅग्नेटिक मटेरियलमध्ये पण आहे. सो सगळीकडे तुम्हाला सेमच टॉपिक्स आहेत. सो एकदा कुठल्या तरी विषयामधलं करा आणि सगळ्या ठिकाणी तुम्ही त्या सेम डेफिनेशन लिहू शकता. फक्त एवढंच की फिजिक्समधली लँग्वेज थोडीशी वेगळी असेल केमिस्ट्रीपेक्षा, ठीक आहे. सो पॅरामॅग्नेटिक म्हणजे काय, डायमॅग्नेटिक म्हणजे काय, फेरोमॅग्नेटिक म्हणजे काय, तिघांचं पण करायचं आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे आपल्याकडे इथे एक फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला करायचा आहे ज्याच्या आधारे आपण म्यू म्हणजेच काय मॅग्नेटिक मुवमेंटची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. हा तुम्हाला फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो, म्हणजे फॉर्म्युला नाही बट याच्यावरती तुम्हाला कुठल्याही एलिमेंटचं मॅग्नेटिक मुवमेंट फाइंड आउट करायला विचारलं जाऊ शकतं. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आपण आता पाहतोय पुढे 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 ओके. सो या ठिकाणी तुम्हाला फक्त एक बेसिक गोष्ट माहिती पाहिजे की ते फ्री इलेक्ट्रॉन्स किती आहेत ते ओळखता आले पाहिजेत, बाकी जास्त काही नाही आहे. हां, मी तुम्हाला सांगितलं होतं की फॉर्म्युल्यावरती प्रश्न येऊ शकतो, तर असा प्रश्न येऊ शकतो. सो हा एक नमुना प्रश्न ज्याला आपण म्हणतो, तर त्या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन ट्राय करायचा आहे, आणि असे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामला 1 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकतात.
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कलर. तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल, कलर काही लक्षात ठेवायची गरज नाही आहे. सो इफ यू वॉन्ट यू कॅन स्किप, म्हणजे पूर्णच हे कलरचं पार्ट पूर्ण स्किप केला तरी पण चालेल, हा पण आणि हा पण. फक्त कलरमधलं काय करायचं आहे तर 4 पॉईंट्स एवढे तुम्हाला करायचे आहेत की हे कलर्स कशामुळे येतात, तर ट्रान्झिशन मेटल्स कशामुळे कलर्स दाखवतात या 4 रिझन्समुळे. हे 4 रिझन्स मात्र एक्झाममध्ये याच्या आधी विचारले गेले आहेत. सो कलर्सचा बाकीचा कुठलाही पार्ट नाही केला तर या 4 प्रॉपर्टीज किंवा रिझन्स मात्र तुम्हाला करायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कॅटॅलिटिक प्रॉपर्टीज. आता कॅटॅलिटिक प्रॉपर्टीजमध्ये तुम्हाला कॅटलिस्ट आणि त्याचं यूज रिॲक्शनमधलं हे तुम्हाला MCQजमध्ये येऊ शकतं. रिॲक्शन लिहिल्यानंतर त्याचं कॅटलिस्ट लिहायला येऊ शकतं किंवा डिरेक्टली कॅटॅलिटिक प्रॉपर्टीजवरती शॉर्ट नोटचा क्वेश्चन येऊ शकतो किंवा डिरेक्टली एक्झाम्पल्स लिहा येऊ शकतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे 4 एक्झाम्पल्स करायचे आहेत. भरपूर आहेत पण त्यातले ॲटलिस्ट 4 तरी करा, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फॉर्मेशन ऑफ इंटरस्टिशियल कंपाऊंड्स. याच्यावरती पण डिरेक्टली क्वेश्चन विचारला जातो की व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ इंटरस्टिशियल कंपाऊंड्स आणि व्हॉट आर इंटरस्टिशियल कंपाऊंड्स, ठीक आहे. सो बेसिकली आपले साधे कंपाऊंड्स आणि यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे किंवा ते कसं डिफरंट आहे आणि बस प्रॉपर्टीज करायच्या आहेत. या ठिकाणी तुम्हाला 6 प्रॉपर्टीज पाहायला मिळतात. कोणत्याही 4 प्रॉपर्टीज करायच्या आहेत अलॉंग विथ डेफिनेशन पण पाहायला मिळेल. नेक्स्ट आहे फॉर्मेशन ऑफ अलॉईज. अगेन अलॉईज म्हणजे काय, हाव अलॉईज आर क्लासिफाईड असा क्वेश्चन येऊ शकतो. आणि मग अलॉईज क्लासिफाय कसे होतात विचारलं तर फेरस म्हणजे काय, नॉन फेरस म्हणजे काय आणि अलॉईचे 1-2 एक्झाम्पल्स. आता या ठिकाणी खूप सारे आहेत, तुम्ही कोणतेही 2 एक्झाम्पल्स करू शकता. नेक्स्ट आहे कंपाऊंड्स ऑफ Mn आणि क्रोमियम. आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात खूप सारे रिॲक्शन्स आणि तुम्ही हा जो पहिला पार्ट आहे तो नाही केला तरी पण चालेल, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, हा पण स्किप करू शकता. फक्त या ठिकाणी तुम्हाला एक कलरबद्दलचा क्वेश्चन पाहायला मिळतो आहे की नेमकं हे जे आपलं आहे सोल्युशन तर ते पोटॅशियम परमॅंगनेटमुळे डीप पर्पल कलरचं वगैरे पाहायला मिळतं. तर थोडंसं कलर वगैरे याच्यावर लक्षात ठेवा, जर एक्झाममध्ये आलंच तर चान्सेस कमी आहेत. नेक्स्ट आहे पोटॅशियम परमॅंगनेटचे युजेस सगळ्यांनी करायचे आहेत, हे एक्झाममध्ये येतात. त्याच्यानंतर K2Cr2O7 म्हणजेच प्रिपरेशन ऑफ पोटॅशियम डायक्रोमेट. याच्यावरती पण PYQजमध्ये क्वेश्चन आला आहे. पूर्ण प्रिपरेशन मेथड लिहावी लागते अलॉंग विथ ऑल द रिॲक्शन्स. तितकं महत्त्वाचं नाही आहे कारण या चॅप्टरमधून बाकीचे क्वेश्चन्स पण तुम्ही सॉल्व करू शकता. सो हे ऑप्शनला टाकलं तरी पण चालेल, पण त्यातल्या त्यातही जर तुम्हाला वेळ असेल तर नक्की करा कारण हा प्रश्न 2-3दा विचारला गेला आहे, ठीक आहे. सिमिलरली आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कॉमन प्रॉपर्टीज ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स. तुम्हाला असे क्वेश्चन्स पण येऊ शकतात की हाऊ डी ब्लॉक एलिमेंट्स आर डिफरंट फ्रॉम एस ब्लॉक एलिमेंट्स किंवा डिफरंट फ्रॉम पी ब्लॉक एलिमेंट्स, असे क्वेश्चन्स पण येऊ शकतात. सो त्यासाठी तुम्हाला याचे काही 4 प्रॉपर्टीज माहिती असल्या पाहिजेत, केमिकल आणि फिजिकल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल. हा थोडा पार्ट तुम्ही स्किप केला तरी पण चालेल कारण हा फक्त डेफिनेशनचा पार्ट आहे. नेक्स्ट तुम्ही काही क्वेश्चन्स पाहिले असतील 1 ते 2 मार्कांना विचारले जातात की तुम्हाला सपोज हेमेटाईट दिलं असेल, अजून क्युप्राईट दिलं असेल आणि याचं ओर विचारलं जातं, ठीक आहे, किंवा यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारले जातात. सो इन शॉर्ट या टेबलमधले हे सगळे मिनरल्स, ओर्स, मेटल्स ही सगळी जी काही नावं आहेत ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत कारण याच्यामध्ये हेमेटाईट दिलं असेल त्याचे मिनरल्स विचारले जातील किंवा सपोज कॅल्कोसाईट दिलं असेल आणि विचारलं असेल की हे ओर कोणत्या मेटलचे वगैरे, असे काही क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामधून फ्रेम करून दिले जाऊ शकतात. आफ्टर दॅट मेटलर्जीची वगैरे डेफिनेशन करायची गरज नाही आहे. ह्या ज्या 3 प्रोसेस आहेत या 3 प्रोसेस मात्र तुम्हाला करायच्या आहेत. 3 मार्क्सला वगैरे तुम्हाला हा क्वेश्चन डिरेक्टली विचारला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट खूप पूर्वी हा प्रश्न विचारला गेला आहे, आता रिसेंटली नाही विचारला आहे. सो इट डिपेंड्स की तुम्ही तो करायचा असेल तर करू शकता किंवा स्किप पण करू शकता. तर बेसिकली प्रश्न असा आहे की रिडक्शन मेथड जी आहे तर ती पूर्ण एक्सप्लेन करायची आहे. रिडक्शन बाय कोक, रिडक्शन बाय कार्बन मोनोऑक्साईड, रिडक्शन बाय हीट, रिडक्शन बाय AI, रिडक्शन बाय इलेक्ट्रोलायसिस. सो बेसिकली या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन पाहायला मिळेल. तुम्ही हे न करता फक्त रिडक्शन स्मेल्टिंग लक्षात ठेवलं तरी पण चालेल कारण आता एवढा मोठा क्वेश्चन शक्यतो नाही फ्रेम होणार. त्याच्यामुळे फक्त रिडक्शन स्मेल्टिंग ही प्रोसेस लक्षात ठेवा. रोस्टिंग लक्षात ठेवायचं आहे कुठल्या कंडिशनमध्ये होतं, इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ऑर इन द ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. सो ते जे काय असेल तुम्ही ते लक्षात ठेवा.
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रिॲक्शन इन द ब्लास्ट फर्नेस. सो याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे झोन्स आहेत, झोन्स ऑफ कंबशन, झोन ऑफ रिडक्शन, झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन. तर हे मात्र एक्झाममध्ये 1 ते 2 वेळा येऊन गेले. सो तुम्हाला हे झोन्स आणि या झोन्समध्ये नेमकं काय होतं, ठीक आहे, म्हणजे नेमकी प्रोसिजर काय आहे झोन्सची ही करायची आहे. नेम ऑफ झोन्स तर सगळ्यात महत्त्वाचं करायचंच आहे. कधी कधी फक्त एनलिस्ट द नेम ऑफ झोन्स असं येतं, तर त्यावेळेस तुम्ही फक्त झोनचं नाव आणि हे एका ओळीमध्ये असं एक्सप्लेन करू शकता. पण जर क्वेश्चन थोडासा जास्त मार्कांसाठी आला तर मात्र तुम्हाला हे पूर्ण लिहावं लागणार आहे. म्हणजे साधारणतः बघा 2 मार्कांना प्रश्न आला तर तुम्ही फक्त एवढं लिहिणार आहात, पण 2च्या वर मग 3 किंवा 4 मार्कांना वगैरे आला तर मग मात्र तुम्हाला सगळे झोन्स जे आहेत तर ते एक्सप्लेन करावे लागतील. ठीक आहे, सो फक्त 4च झोन्स आहेत. नेक्स्ट आहे हा टेबल स्किप करू शकता. नेक्स्ट आहे रिफायनिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा, हा डिफरन्स बिटवीन करायचा आहे कास्ट आयरन आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त प्युअरेस्ट कुठला आहे असा पण क्वेश्चन वगैरे फ्रेम होऊ शकतो. सो डिफरन्स बिटवीन करायचं आहे. इनर ट्रान्झिशनमध्ये ॲज युज्युअल यांचं जे एक जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनचा फॉर्म्युला आहे तर तो करायचा आहे. यांना आपण रेअर अर्थ मेटल्स म्हणतो का, रेअर अर्थ एलिमेंट्स म्हणतो का, हे तुम्हाला गिव्ह द रिझनमध्ये विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला खूप इन्फॉर्मेशन पाहायला मिळते. मी सांगेन की जे लॅन्थेनॉइडचा पार्ट आहे या चॅप्टरमधला तो तुम्ही काय करायचं आहे, लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइडमधला डिफरन्स करायचा आहे. ठीक आहे, फक्त डिफरन्स करायचा आहे या दोघांमधला. खूप वेळा हा प्रश्न रिपीट झाला आहे, खूप वेळा. सो प्रॉपर्टीज ऑफ लॅन्थेनाइड आणि प्रॉपर्टीज ऑफ ॲक्टिनाइड यांचा डिफरन्स पहिल्यांदा करा. कुठे गेला रे डिफरन्स, हां, यांचा डिफरन्स पहिल्यांदा करा. दुसरी गोष्ट यांचे ॲप्लिकेशन्स करा. बघा मी सांगते तेवढंच करा, जास्त करू नका, कारण आय नो की ह्याच्यामध्ये खूप जास्त इन्फॉर्मेशन आहे. ॲप्लिकेशनमध्ये पण 2 ॲप्लिकेशन करणं सफिशियंट आहे. ठीक आहे, नेक्स्ट बाकी तुम्ही हे काही नाही केलं तरी पण चालेल. ठीक आहे, फक्त तुम्हाला दोघांच्यामधला डिफरन्स बिटवीन करायचं आहे. बघा इथे डिरेक्टली तुम्हाला डिफरन्स बिटवीन पण पाहायला मिळतात, सिमिलॅरिटीज पण पाहायला मिळतात. सो दोन्ही पण करा, सिमिलॅरिटीज करा, डिफरन्सेस करा. तुमचा हा चॅप्टरचा जो काय एक आपण म्हणूया क्रुशियल पार्ट आहे तर तो हा आहे की दोघांमधला डिफरन्स. नेक्स्ट आहे लॅन्थेनाइड, ॲक्टिनाइड, फक्त लॅन्थेनाइड, ट्रान्झिशन मेटल्स आणि एस ब्लॉक यांच्यामध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत, काय डिफरन्सेस आहे, काय कंपॅरिझन आहे, हा एक चार्ट करायचा आहे. आणि नेक्स्ट आहे ज्याला आपण युरॅनिक, ट्रान्सयुरॅनियम एलिमेंट्स वगैरे म्हणतो त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे. हे फक्त वरच्यावर रीड करा, डिफाईन किंवा एक्सप्लेन द टर्म आलं तर त्यासाठी. बाकी हे जे मधले पेजेस आहेत ॲक्टिनाइडचे ॲप्लिकेशन आणि लॅन्थेनाइडचे ॲप्लिकेशन करायचे आहेत. दोघांच्या प्रॉपर्टीज किंवा प्रॉपर्टीज न करता फक्त सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस केले तरी पण सफिशियंट आहे. बाकी हा मधलं जे काही कॉन्टेंट आहे ते तुम्ही सगळं स्किप करू शकता. याच्यावरती लईतलं एका मार्काचं MCQ वगैरे बनेल, पण त्यासाठी तुमच्याकडे वेळ असेल तर सगळी पानं रीड करा किंवा ते वर्धित नाही आहे. ठीक आहे, सो इफ यू वॉन्ट तुम्ही रीड करू शकता, बट माझ्या मते तरी करायची गरज नाही आहे, कारण मोस्टली हाच क्वेश्चन जास्त रिपीट होतो की सिमिलॅरिटीज लिहा, डिफरन्सेस लिहा, ॲप्लिकेशन लिहा, ते एस ब्लॉक एलिमेंट्सशी कसं कम्पेअर करू शकतो आपण, किंवा ट्रान्झिशन एलिमेंट्स आणि त्यांच्यामध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत, काय डिफरन्सेस आहेत, हेच क्वेश्चन मोस्टली येतात. जर तुम्हाला MCQसाठी प्रॅक्टिस करायची असेल तर एक्सरसाइजमधले हे जे MCQज आहेत एवढे सफिशियंट आहेत. सो आय होप तुम्हाला कळलं असेल की जास्त फोकस हा D ब्लॉक एलिमेंट्सवरतीच द्या, F ब्लॉकवरती जास्त फोकस द्यायची गरज नाही आहे. फक्त मी जेवढं सांगितलं आहे डिफरन्स बिटवीन वगैरे तेवढंच करा, त्याच्यामधलंच पेपरमध्ये येतं, जास्त काही एक्स्ट्रा येत नाही. एखादा क्वेश्चन आला तर तो एखाद्या मार्काचा एक्स्ट्रा येतो, जो की तुम्ही तसं त्याला एक तुका भरून वगैरे लिहू शकता, किंवा तुम्ही जर हे MCQज केले तर तुम्ही तो पण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता जो काही याच्या व्यतिरिक्त येईल तो. ठीक आहे, सो फक्त एवढे MCQज करा, एक्स्ट्रा काहीच करायची गरज नाही आहे. एक्सरसाइजमध्ये बरेचसे क्वेश्चन्स आहेत, त्यातले जे महत्त्वाचे आहेत ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे त्या टॉपिकनुसार किंवा त्या पॅरेग्राफनुसार. सो आय होप की तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. सो इथपर्यंत जो ऑर्गॅनिकचा जो मेन भाग आहे तर तो आपण कंप्लीट केला आहे. नेक्स्ट कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, इनऑर्गॅनिकचा मेन भाग आपण कवर केला आहे. नेक्स्ट आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, हे पण इनऑर्गॅनिकमध्येच येतं, बट हा कंपॅरेटिव्हली इझी आहे. त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज आणि खूप असं काही वास्ट नाही आहे, रिॲक्शन्स वगैरे नाही आहेत. खूप वेगळा आणि इंटरेस्टिंग चॅप्टर आहे, खूप पटकन हा चॅप्टर होतो आणि याच्यामध्ये खूप चांगले मार्क्स स्कोर केले जाऊ शकतात. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ हवा असेल की याच्यामधले कोणते महत्त्वाचे क्वेश्चन्स करायचे आहेत, कोणते क्वेश्चन्स बोर्ड एक्झामला येऊ शकतात आणि काय आपण बिनधास्त स्किप करू शकतो, तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा आणि हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय.